आणि जुने त्यांचे होते त्यांना 144, 145, 148 असं सगळ्याच मतदारसंघात एकसारखा ट्रेंड कसा राहू शकतो? सगळ्याच मतदारसंघात जेवढे मतदारसंघ 4 आणि 4 8 विधानसभा क्षेत्रामध्ये असा ट्रेंड असूच कसं शकतो की 5 ठिकाणी 136, 131 ते 134 मतदान 5 विनिंग उमेदवाराला पडतायत आणि जे जुने आहेत जरा 3 टर्म 4 टर्म असे आहेत त्यांना 144, 145, 148 पडतात. कुठेही व्हेरिएशन दिसायला नाही. आपल्याकडे पण असं झालं की 1/3 मतं आम्हाला पडतायत आणि 2/3 मतं त्यांना पडतात आणि सगळीकडे म्हणजे कुठलाही जर बूथ बघितला 10 का 15 बूथवरती फक्त आम्ही लीडमध्ये आहोत. ते पण लीड अगदी 25-50 मताच्या आसपासचं लीड आहे आणि त्यांना पडताना मात्र 250, 300, 400 मताचं मताधिक्य मिळते. एखाद्या छोट्या गावामध्ये 600, 700, 700 मताचं मताधिक्य मिळत असेल 1,500-2 हजार मताच्या गावात तर आम्ही राजकारण काय करतो असा प्रश्न आम्हाला पडतो. सुरुवातीच्या काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आम्हाला वाटत होतं. धनशक्ती तिकडे भरपूर आहे, जनशक्तीत आहे, पण धनशक्ती बरोबर ही ईव्हीएम त्यांच्यावर आहे आणि ईव्हीएम मॅनेज त्यांच्यावर असते. ही पद्धत ही नवीनच आम्हाला बघायला मिळाली आणि खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं भविष्यात निवडणुका कराव्या का नाही अशी परिस्थिती तरी पण हारणारा वैभव पाटील नाही आहे. मला खात्री आहे पुन्हा एकदा जोमानं मला उभा राहायचं आहे. फक्त वाटतं की एवढीच इच्छा की ईव्हीएम तेवढं नसावं. आता माझा जोम किती जरी असला आणि पुढे ईव्हीएम मॅनेज होणार असलं तर निवडणुका करायची का नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर. तर नवीन कार्यकर्ते अनेक माझ्यावर जोडलेत, अनेक लोक माझ्या बरोबर आले, अनेक जणांनी साथ दिली, प्रत्यक्ष अनेक जणांनी मदत केली. सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, गुरुजनांचा आशीर्वाद आहे. अगदी हितचिंतक भरभरून माझ्या बरोबर होतं. पक्षाने भरपूर साथ दिली, अनेक गोष्टी चांगल्या करून सुद्धा हा झालेला पराभव हा ईव्हीएमचा विजय असं म्हणून मी या निमित्तानं डिक्लेअर करतो. याच्यापेक्षा मी काय त्यांना सदिच्छा, शुभेच्छा आणि जनमताचा कौल वगैरे म्हणण्याचा मी कधीही म्हणणार नाही. हा जनमताचा कौल नाही आहे, हा ईव्हीएमचा कौल आहे आणि तो त्यांना मिळालाय. हरकत नाही, तुम्ही तुमच्या परीने काम करा, मला त्याबद्दल कधी हे वाटणार नाही. पण या निकालानं मला असं वाटतं की जनतेचे प्रश्न सुटलेत का जनतेला प्रश्न पडलेत असा ह्या निकालावरती मी विश्लेषण केलं. हे जनतेचे प्रश्न सोडायसाठी सुटण्यासाठी हे मॅन्डेट दिले का जनतेच्या डोक्यामध्ये आता प्रश्न पडायला लागले, हे घडलंच कसं? त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात की आमच्या गावात आम्ही 5, 25, 50 मतांनी वाढणार होतो की आम्ही 600, 700 मतांनी वाढतो.